गणेशपूरचा रस्ता चिखल्यात, विद्यार्थ्यांचं भविष्यही अडचणीत. उद्घाटनाच्या पाट्या लागल्या पण 2 किलोमीटरचा रस्ता गायब. जाफराबाद तालुक्यातील मौजे गणेशपूर ते मुख्य फाट्यापर्यंतच्या सुमारे 2 किलोमीटर रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली असून पावसामुळे संपूर्ण मार्ग चिखलमय झालाय. या रस्त्यावरून साधं चालणंही कठीण झालं असून ग्रामस्थांसह शाळकरी विद्यार्थ्यांना दररोज जीव मुठीत घालून प्रवास करावा लागतोय. गुरुवार 9 जुलै 2026 रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार रस्त्याच्या दुरावस्थेमुळे गावात सार्वजनिक वाहतूक तसेच खासगी वाहनेही येण्यास तयार नसल्याने विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. गणेशपूर गावात केवळ 5वी पर्यंत प्राथमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना दररोज टेंभुर्णी तसेच देऊळगाव राजा येथे जावं लागतं. मात्र गणेशपूर ते मुख्य फाटा हा रस्ता पूर्णपणे उखडला असून पावसाळ्यात या मार्गावर सर्वत्र चिखल आणि पाणी साचतंय. रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट असल्याने गावात सार्वजनिक बस येत नाही. खासगी वाहन चालकही खराब रस्त्यामुळे गावात येण्यास नकार देत आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना शाळेची वेळ गाठण्यासाठी सकाळी चिखलातून वाट काढत मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचावं लागतंय. अनेक ठिकाणी रस्त्याचं रूपांतर चिखल्याच्या दलदलीत झाल्याने विद्यार्थ्यांचा हा प्रवास जीवघेणा ठरतोय. या रस्त्याबाबत अधिक माहिती घेतली असता धक्कादायक बाब समोर आली आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार रस्त्याच्या कामाचं उद्घाटन होऊन बराच कालावधी उलटलाय. गावात उद्घाटनाच्या पाट्याही लागल्या, मात्र प्रत्यक्षात रस्त्याचं काम पूर्ण झालं नाही. त्यामुळे पाट्या लागल्या पण रस्ता कुठे, असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करतायत. तुम्ही पत्रकार मध्ये टाकून द्या. तुमच्या गावात मुलाला शाळा जायला रस्त्याने तुम्हाला यायला रस्त्याने तुमची किती दैन होते? कोणी नेते लोक लक्ष देत नाही का इथं? नाही नेते लोकांना लक्ष द्यायला पाहिजे. नाव साहेब काय दैनी बेटा, तुम्ही शाळेत कुठं जाता? आणि 2 किलोमीटर मधलं पायंदळी चिवराला असं रस्ता आहे. मग तुमच्या गावातले तुमचे पालक लोक कोण वरड करत नाही का रस्ता बनवण्यासाठी? मग आमदार साहेबांकडे काही तक्रार केली का तुम्ही? तुमची 100% मतदान देता म्हणता भाजपला. मग आमदार साहेब तुमच्याकडे येत नाही गावात चक्कर मारायला? नाही, येते पण करत कामच नाही, लक्ष देत नाही. फक्त निधी मंजूर करते आणि निधी मंजूर करते फक्त. हा, मग काम कसं करत नाही? मग निधी जातो कुठं त्यांचा? तुमच्या गावातले पालक विचारत नाही की त्यांना? नाही, रस्त्यात उद्घाटन त्यांनी केलं पण रस्त्यात काम सुरू केलं. उद्घाटन किती दिवस झाले करून? लय दिवस झाले 2-3 महिने. 2-3 महिने झाले तरी अजून रस्ता नाही. तुमचं नाव काय? मयूर विनोद शेळके. वेदांत रावसाहेब कोलते. समाधान शिवाजी वरदे.